श्री स्वामी समर्थ. देवाच्या प्रेमात पडणे म्हणजे ईश्वराशी एक अनमोल आत्मिक नाते निर्माण करणे. ही अवस्था कोणत्याही भौतिक प्रेमाहून श्रेष्ठ असते. जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्या मनाने निस्सीम भावनेने देवावर प्रेम करू लागतो तेव्हा तिच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात. सर्वप्रथम तर मन शांती प्राप्त होते. देवाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुःख, चिंता, भीती यांच्यावर सहज मात करू लागते. कारण तिला हे नक्की ठाऊक असते की मी एकटा नाही, माझा देव माझ्या सोबत आहे. ही भावना खूप मोठा आधार बनते. दुसरं म्हणजे अहंकार नष्ट होतो. देवाच्या प्रेमात असलेल्या व्यक्तीला आपल्या मीपणाचा विसर पडतो. तिचं मन नम्र, शांत आणि सेवाभावी होतं. तिला दुसऱ्यांच्या वेदना समजू लागतात आणि ती दुसऱ्यांना मदत करण्यात आनंद मानते. तिसरं म्हणजे भक्तिभावाने आत्मिक उन्नती होते. नामस्मरण, प्रार्थना, साधना या मार्गामुळे आत्मा शुद्ध होतो. जीवनाच्या खऱ्या अर्थाचा शोध लागतो. कर्मबंधन कमी होऊ लागते आणि भवसागरातून पार होण्याचा मार्ग सुखकर होतो. शेवटी देवाची कृपा प्राप्त होते. जेव्हा भक्त प्रेमपूर्वक देवाशी एकरूप होतो तेव्हा देव त्याच्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेतो. अशा भक्तावर संकटे, अडचणी फार काळ टिकत नाही. त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतात. थोडक्यात काय तर देवाच्या प्रेमात पडल्याने आध्यात्मिक सुख, मनशांती, कर्तव्याची जाणीव आणि ईश्वरी कृपा प्राप्त होते, जे कोणत्याही सांसारिक गोष्टीपेक्षा अधिक अमूल्य आहे. श्री स्वामी समर्थ.